आज 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी चे मंद्रुप पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजन केले होते। यामध्ये सर्व मंद्रुपच्या नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी घेतला। त्याबद्दल मंद्रुप पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। आज 31 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे 31 ऑक्टोबर 2025 हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून आज देशभरामध्ये साजरा होतो। खऱ्या अर्थानं सरदार वल्लभभाई पटेल हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते। त्याच्यानंतर ते भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री होते। आणि ज्यावेळी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यावेळी समाजामध्ये इतके लोकप्रिय होते, देशभरामध्ये त्यांची लोकप्रियता इतकी होती की त्यांना सरदार म्हणून ही उपाधी महिलांकडून मिळाली। देशभरातल्या माता भगिनींनी त्यांना सरदार म्हटलं की सरदारचा अर्थ उर्दू हिंदीमध्ये प्रमुख असा होत असतो। आणि त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल ज्यावेळी देशाचे उपपंतप्रधान झाले पहिले आणि गृहमंत्री झाले, त्यांनी देशभरातल्या 565 संस्थानांना एकत्रित करून राष्ट्रीय एकात्मता घडवण्याचं कार्य खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेलजींनी केलेलं आहे। म्हणून देशामध्ये आज सरदार वल्लभभाईजी पटेलच्या यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून देशभरामध्ये हा राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जाते। सगळ्या संप्रदायातले लोक, सगळ्या जाती धर्मातले लोक एकत्रितपणाने येऊन सरदार वल्लभभाई पटेलजींचं हे राष्ट्रीय एकात्मता दिवस जो आज साजरा केला जातो, ती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणजे राष्ट्रीय एकात्मता देशभरामध्ये चिरायू हो हेच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। मंद्रुप पोलीस स्टेशनकडून माननीय मनोज पवार साहेब API मंद्रुप पोलीस स्टेशनचे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रीय एकात्मता दिन आपण या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीनं साजरा केलो। आणि याच्यामध्ये गावातील वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले। आणि आपण अशा पद्धतीनं आज राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केल्यानं तरुणांमध्ये एक प्रकारची ऊर्जा आज निर्माण झाली असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही। तर पुन्हा एकदा मी या दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो।